नमस्कार, मी रुचा तुमचं स्वागत करते आहे आयुर्वेदावर बोलू काही या तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये. आणि नेहमीप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करायला आपल्यासोबत आहेत वैद्य विक्रांत जाधव सर. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला हे सांगायला आवडणार आहे की आयुर्वेदावर बोलू काही हा कार्यक्रम आपण सुरू केला आणि अल्पावधीतच तो अगदी लोकप्रिय झालेला आहे. खूप लोकांना तो आवडतो आहे. म्हणजे आपल्या ॲपवर असो, टी व्हीवर असो किंवा वेबसाईटवर असो, सगळीकडे सोशल मीडियावरती असो, त्याच्यावर प्रचंड प्रेम करतात लोकांना खूप आवडतो आहे एपिसोड. आणि लोकांचे प्रश्नसुद्धा आता आपल्याला यायला सुरुवात झालेली आहे. सो धन्यवाद सर, तुम्ही एवढं छान मार्गदर्शन करताय. थँक्यू. मागच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो की 16 संस्कार खूप महत्त्वाचे आहेत आणि आयुर्वेद आणि 16 संस्कारांचं महत्त्व काय आहे याबद्दल सुद्धा आपण जाणून घेतलं होतं. आता त्याच गोष्टी आपण एलॉबरेट करणार आहोत. म्हणजे हे 16 संस्कार नेमकी कोणते आहेत, मग प्रत्येक एकेका संस्कारांचं विश्लेषण सर करणार आहेत. पण सर, सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला हा प्रश्न विचारायला आवडेल की हे 16 संस्कार आहेत. सो मला एक सांगा की आपण म्हणतो ना, लहान मुलांवर व्यवस्थित संस्कार नाही झाले किंवा आपण चांगले संस्कार लहान मुलांवर करायला हवे, तर हे संस्कार 16 संस्कारांपैकी एक आहेत का? मुळात म्हणजे संस्कार आता खरंच आहे की हिंदू धर्मातलं वैशिष्ट्य आहे की संस्कार म्हणजे आपल्याकडे दिलं आहे संस्कारम गुणार्थरादाम. आता संस्कारम गुणार्थरादाम हा फक्त मुलांशी संबंधित नाही आहे. जेव्हा पीठ मळतं ना आपण चपातीचं, त्यावेळेला पिठाला दिलेली जी आपण आहे तो संस्कार म्हटला जातो. म्हणजे ज्यावेळेला आपण चहामध्ये चहा टाकून उकळतो तो संस्कार आहे. ज्यावेळेला आपण मिऱ्याला फोडणी देतो तो संस्कार झाला. म्हणजे ते संस्कारम गुणार्थरादाम म्हणजे त्याचं गुण वाढवण्यासाठी, गुणवत्ता उच्च करण्यासाठी केलेली एक कृती, ती म्हणजे संस्कार. आणि हिंदू धर्मामध्ये मला असं वाटतं की फक्त हिंदू धर्मच असावा कदाचित की हे 16 संस्कार व्यासांनी लिहिलेले आहेत. आणि व्यासांनी त्याच्यामध्ये काय काय लोकांनी सांगितलं, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला आता आपण बघायला गेलो तर आपल्याला वाटतं की पहिलं मृत्यू आहे की पहिलं लग्न आहे, किंवा पहिला संस्कार कुठचा, पहिला संस्कार असं आयुर्वेदाप्रमाणे पहिला संस्कार हा सुवर्ण संस्कार, पण पहिला संस्कार हा गर्भाधान संस्कार आहे. आणि तिथून निर्मिती होते आणि निर्मिती झाल्यानंतर मग त्याच्यावरती संस्कार, किंबहुना हे एकमेव शास्त्र आहे आयुर्वेद की ज्याच्यामध्ये निर्मिती कशी व्हावी ही तुम्ही ठरवली. म्हणजे असं खूप वेळा घडलेलं आहे की बाबा आपण बीज म्हणजे आपण त्याच्यात त्यांनी खूप सुंदर असं उदाहरण दिलं आहे. म्हणजे की शेतामध्ये पीक चांगलं काढायचं असेल तर तुम्हाला शेत चांगलं नांगरायला पाहिजे. म्हणजे शेतात ते म्हणजे शेताची पिकत्व म्हणजे शेत कसं देणार पीक याच्यावरती आयुर्वेदाने म्हणजे तिथे ते संस्कार केले. म्हणजे त्या शेतावरती केलेलं नांगरणं, शेतावरती सगळं करणं, त्याची मशागत करणं, हीच मशागत त्या गर्भिणीची म्हणजे ज्या वेळेला गर्भिणी होते त्यावेळेला पुरुष बीज आणि स्त्री बीज याच्यावरती सुद्धा संस्कार केले जातात. म्हणजे संस्कार फक्त तेवढ्यापुरती नाही आहे की मग त्याच्यावरती किती उच्च पद्धतीने ते पुरुष बीज तयार होईल, किती उच्च पद्धतीने स्त्री बीज तयार होईल, आणि यानंतर मग स्त्री बीज आणि पुरुष बीज यांचं एकत्रीकरण, आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ते पोटात ज्या वेळेला गर्भिणीच्या राहतं त्यावेळेला त्या गर्भिणीला दिलेले संस्कार. म्हणजे आता ते याचं आपल्याला खूप लोकांचं महाभारतातलं उदाहरण माहितीच आहे की त्याला तो झोपला. म्हणजे विचार करा किती सूक्ष्म उदाहरण आहे की ते झोपले आणि त्याच्यानंतरचं त्यांनी ऐकलं नाही. म्हणजे गर्भ पोटात असताना झोपू शकतो, म्हणजे त्याचं पंचेंद्रिय होतं की ज्या वेळेला गर्भाला 2 मन आहेत, म्हणजे गर्भिणीचं पण आहे, गर्भिणी ऐकते, पण तरीसुद्धा तो झोपू शकतो आणि त्याच्यानंतर ते केलं जातं. अशा पद्धतीने म्हणजे संस्कार गुणार्थरादाम म्हणजे आपल्या प्रत्येक याच्यावरती असं गुणवत्ता वृद्धीसाठी तुम्ही केलेली मशागत म्हणजे संस्कार, असं त्याचा ब्रॉड अर्थ आपण मानू शकतो. क्या बात आहे सर. पण आता ना गोष्टी म्हणल्या की आपल्या सगळ्यांनाच आवडतात आणि तुम्ही आत्ता एक उल्लेख केला की तो झोपला आणि मग त्यांनी ते ऐकलं नाही. सो ही गोष्ट काय माझी ऐकायला आवडेल. अहो म्हणजे युद्धामध्ये ज्या वेळेला होतं तर त्यावेळेला युद्धामध्ये तो चक्रव्यूहामध्ये अडकतो आणि चक्रव्यूह भेदायचं कसं हे त्यावेळेला ती सांगत असते. आणि त्यावेळेला चक्रव्यूह भेदायचं कसं हे शेवटचं जे उत्तर असतं तर त्यावेळेला तो झोपून जातो. श्रीकृष्णाचा मुलगा. हा. आणि त्यावेळेला तो झोपून जातो आणि त्याच्यानंतर मग तो झोपल्यानंतर मग त्याला आठवत नाही ते. म्हणजे ही मार्मिक लक्षात घ्या. आम्ही महाभारताच्या वेळेला नव्हतो, पण महाभारताने काय दिलं आपल्याला
म्हणजे गीतेने काय दिलं, म्हणजे गीतेने काय दिलं आता अजूनपर्यंत तर गीतेवरती जग चालू आहे. पण हे संस्कार म्हणजे गीतेने जे संस्कार कृष्णाने त्यावेळेला त्याच्या सारथ्याला दिले, कृष्ण सारथी होता पण अर्जुनाला दिले, म्हणजे हे हिंदू धर्माने लिहून ठेवलेले. आता हे गीतेतले संस्कार आजही आपण मुलांना देतोय, आजही देतोय ना. म्हणजे आज आपल्याकडचे संस्कार जर बघितले, सकाळी उठला संध्याकाळ झाली की दिव्या दिव्या दीपककार, हे संस्कार झाले. हे दिव्या दिव्या दीपकाराने दीपक ते प्रकाश यावा हा एक वेगळा संस्कार ॲक्च्युली आपल्या अशा पद्धतीने ते संस्कार केलेत. आणि मग हिंदू धर्माने काय केलं, हिंदू धर्माने हे संस्काराची सुरुवात गर्भधारणापासून केली. गर्भधारणापासून होणारे संस्कार, मग मूल जन्माला आल्यानंतर त्या प्रत्येक संस्काराला, म्हणजे आपण जसं पुढे जाऊ तसं मला असं वाटतं की प्रत्येकाला संस्कार समजतील की काय काय आहे. आणि मग खरं तर प्रत्येकाने हे आम्ही जे बोलतो आहे ते खरंच रेकॉर्ड करून ठेवा किंवा तुमच्याकडे ठेवा. कारण आहे ना, हेच तुम्हाला कामाचं आहे. ज्या वेळेला स्त्रीबीजापासून आपण मुक्तीपर्यंत, म्हणजे मुक्त झालेलं म्हणजे कुठचं, तुम्ही बरेच लोक 10व्याला जातात, तर 10व्याचा तो अश्म असतो. ज्यावेळेला ते देहाच्या वेळेला त्यावेळेला तुम्हाला अश्माने तो अश्मा असतो, त्याने मडकं फोडलं जातं आणि त्या पाण्याची प्रदक्षिणा होते. आणि त्या प्राणा म्हणजे आता इथे धर्मशास्त्राला अभिप्रेत काय आहे की त्या अश्म्यामध्ये हा आत्मा गेला, हे अभिप्रेत आहे. आता लोक म्हणतील की आपण आत्मा आणि याच्यावरती बोलतोय, पण खरंच आहे की ज्या वेळेला आपल्या भारताने किंवा जगाने एक्झॉर्सिस्ट नावाचा चित्रपट एक्सेप्ट केला, तर त्यावेळेला हे जे हॉरर मूव्हीज होते त्यावेळेला एक्सेप्ट केले. आणि मग ते केल्यानंतर ही तर वास्तवता आहे ना, आत्मा इटर्नलही वास्तवता आहे. तर त्याच्यामध्ये जातो आणि त्याच्यानंतर त्याच आश्म्याला आपण 10व्याला, म्हणजे बघा तो संस्कार पण किती छान आहे की हा आश्मा ठेवला जातो, तो पहिला दिवस त्याचा जाण्याचा. आणि 10व्या दिवशी त्या आश्म्याला आपण तीर्थ देतो आणि मुक्ती करतो. आता हे 10 दिवसाची पण गंमत बघा, हा आता आपण आणखी वेगळा विषय झाला आहे, पण तरीसुद्धा 10 दिवस म्हणजे काय हो की पहिला ते 10वा दिवस. मग गर्भिणीच्या पोटात 9 महिने असतो ना, 9 महिने गर्भिणी सूक्ष्मापासून, म्हणजे ज्यावेळेला आपण स्त्रीबीज आणि पुरुषबीज बघतोय त्याला सूक्ष्म रूप, सूक्ष्मापासून स्थूलापर्यंत, म्हणजे जन्म घेतला तो बाळाने, ते स्थूल शरीर. आणि तेच आहे की 10व्यापर्यंत, म्हणजे पहिल्यापासून 10व्यापर्यंत हे स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत जातो. आणि हे प्रत्येक दिवसाचे आपण उगाचच लोकांना म्हणतो दुसरं केलं तिसरं केलं, हे संस्कार आहेत. म्हणजे तुम्ही त्याला त्या शरीराला त्या पद्धतीने झिजवलं आहे आणि आता त्या आत्म्याला मोकळं केलं आहे. म्हणजे असं म्हणतात की आत्मा नंतर मग कुठच्याही योनीत जातो. तर ह्या समोर विचार करा, सूक्ष्मता लक्षात घ्या की याच्यातली की प्रत्येकाला कसं केलेलं आहे. म्हणजे त्याच्यातले इवन ज्या वेळेला आपण विधी करतो त्यावेळेला ते विधीचे भाव आहेत, जे स्पर्श करायचे, इथे स्पर्श करायचे, हे जे भाव आहेत याला पूर्णतः अर्थपूर्ण आहे. आणि म्हणूनच या संस्कारांना हिंदू धर्मात नाही, आज जगातली लोक या संस्कारांचा अभ्यास करत आहेत की बाबा हे संस्कार म्हणजे काय आहेत. कारण या संस्कारांनी त्यांनी बघितलं, भारतवर्ष आपल्या मुलांमधली बुद्धिमत्ता बघितली, आपल्या मुलांमधलं तैलक्य बदललं. असं म्हटलं तर गैर नाही होणार की आपली पिढी जेव्हा बाहेर जाते तेव्हा बाहेरचं काहीतरी घेऊन येते. तर बाहेरचं घेऊन येते ते प्राकृत संस्कार म्हणायचे की विकृत संस्कार म्हणायचे, हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. क्या बात आहे. याच्यावर पण आपण एकदा बोलूया. पण बघा ना, लाईफ इज फुल ऑफ सर्कल असं जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. आणि सरांनी ते उलगडून सांगितलं सुद्धा आहे की जेव्हा एक सूक्ष्म जीव या जगात येणार असतो तेव्हा अगदी टायली तो असतो आणि त्याचं रूपांतर एका छोट्याशा बाळामध्ये होतं. पण जेव्हा आपण मृत्यूच्या इकडे येतो तेव्हा त्या मोठ्या व्यक्तीपासून तर अगदी सूक्ष्मपर्यंतचा प्रवास सरांनी एकदम मस्त एलॅबोरेट करून सांगितलेला आहे. आणि का संस्कार महत्त्वाचे आहे हे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. यावर अजून काही आपण गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत. पण त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक. बघत रहा आपलं नाशिक आणि आयुर्वेदावर बोलू काही. वेलकम बॅक. आयुर्वेदावर बोलू काही तुम्ही बघताय आपलं नाशिक या चॅनलवरती. मी आहे रुचा आणि आपल्याला मार्गदर्शन करायला माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहे वैद्य विक्रांत जाधव सर. आणि आजचं आपला टॉपिक आहे 16 संस्कार. येस, 16 संस्कार म्हणजे नेमकी काय याबद्दल सरांनी सांगितलेलं आहे.
सर असं म्हणतात की आता जसं तुम्ही सांगितलं की खूप सारे संस्कार आहेत. संस्कार म्हणजे काय तुम्ही सांगितलं आणि जेव्हा गर्भिणी असते तिच्यावर पण संस्कार केले जातात म्हणजे गर्भाधान संस्कार आपण जे म्हणतो. पण आता मध्यंतरी एक कन्सेप्ट होती की आपल्याला मूल जसं पाहिजे आहे तसं आपण त्याच्यावर संस्कार करू शकतो. म्हणजे असं म्हटलं जायचं की मला ना ह्याच्यासारखा हुशार पाहिजे, ह्याच्यासारखा दिसायला सुंदर पाहिजे किंवा काय. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाळामध्ये येण्यासाठी हे संस्कार कितपत उपयोगी ठरतात? हे गर्भसंस्कारातले 2 प्रकार आहे. एक प्रकार आपण जे संस्कार 16 संस्कार म्हणतात तो, आणि गर्भसंस्कार हा आयुर्वेदाशी संबंधित आहे. म्हणजे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे, आयुर्वेदाने गर्भिणीचर्या कुठची सांगितली आहे की गर्भिणीच्या प्रकृतीप्रमाणे त्या महिन्यात गर्भाची ज्या पद्धतीने वाढ होते, ज्या अवयवाची वाढ होते त्या अवयवाच्या उत्कट वाढीसाठी दिलेली औषधं, दिलेले मंत्र, दिलेली आचर्या ते म्हणजे संस्कार. म्हणजे आपल्याकडे गर्भिणीने गर्भधान संस्कारवरती जर आपण पहिल्यांदा आलो समजा गर्भसंस्कार, तर ब्रॉडली आपण ते नंतर आणखी विस्तृत घेऊ. पण पहिले 2 महिने हे रंगाचे आहेत. म्हणजे ते रंगाच्या वेळेला त्या गर्भावरती, आता जो तुमचा प्रश्न होता की तिथे आपल्याला पाहिजे तसं मूल घेता येतं. सगळ्यात पहिलं असं सांगतो, तुम्हाला आपल्याला महाभारतातलं माहिती आहे ना की ज्या वेळेला हिने डोळे बंद केले म्हणून युधिष्ठिर झाले. म्हणजे बघा आता ह्याच्यातलं मायथॉलॉजी आणखी वेगळी आहे, पण त्याच्यातला मूळ गाभार्थ काय की तेवढं तिने डोळे बंद केले म्हणून ते झालं, नाही तर मग झालं नसतं, असं पण आहे ना मायथॉलॉजी. तर पहिली गोष्ट म्हणजे गर्भधान, आपल्याकडे गर्भसंस्काराला एक खूप सुंदर श्लोक आहे मोठा, पण तो मोठा श्लोकपेक्षा एक शेवटचा श्लोकातला 2 वाक्य मी तुम्हाला सांगतो. हृदय आणि मन यांचं एकत्रीकरण म्हणजे निर्मिती. हृदय आणि मन, द्वय मनस्य हृदयम. तर द्वय हा शब्द कुठे आला? द्वय हा आला पुरुष आणि स्त्रीचा. म्हणजे द्वय, लक्षात घ्या, द्वय मनस्य हृदयम, मन आणि हृदय एकत्र येणं. इथे आणखी विस्तार केला की हृदय धडधडतंय, मन लाइटनिंग स्पीडमध्ये हृदय आणि मस्तिष्क याच्यामध्ये फिरतंय आणि त्याच्यामध्ये ती कृती होते. म्हणजे काय, हृदय दोघांची एकत्र येणं आणि मन एकत्र येणं, त्याच वेळेला ती निर्मिती होणं. आणि निर्मितीच्या वेळेला आत्म्याची नियुक्ती लागते, नाहीतर मग पेट्रा डिशमध्ये तयार झाले असते ना. म्हणजे आपल्याकडे तर हा जो आहे ना, आता द्वय हा शब्द बघा, या द्वय या शब्दाचा आणखी विस्तार केला तर द्वय हा स्त्री आणि पुरुषातला झाला. पण किती वेगळा शब्द आहे की द्वय म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना वाटलं पाहिजे की तुमची पिढी वाढावी, म्हणजे हा पण द्वय. आणि म्हणूनच आपल्याकडे माता पित्यांना किंवा आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करण्याची प्रथा आहे, ती आशीर्वचन घेण्यासाठी. आशीर्वाद जो आपण म्हणतोय ते आशीर्वाद, की आता बघा अष्टपुत्र सौभाग्यवती बोलत नाही कोणी, पण असं तोंडातून सहज निघतं, स्टे ब्लेस्ड, सुखी राहा, यशस्वी हो. ते यशस्वी हो हे आशीर्वचन आहे. म्हणजे आपल्या संस्कारामध्ये नामकरण संस्कार एक येतो, तर नामकरणाच्या वेळेला हा विषय आपण परत एकदा बोलू की नामकरण का बरं कोणाला चुकचुक करू नये, का बरं कोणाला शिट्टी मारून बोलवू नये, तर त्याला महत्त्व आहे. तर हे जे संस्कार आहेत की हे संस्कार तुमच्या आत्म्यावर, शरीरावर, मनावर व्हावे आणि त्याच्यातून एक उत्तम निर्मिती व्हावी, याचं कारण आहे. म्हणून तर गुणार्थराधाम, म्हणजे गुण अधिक करण्यासाठी. गुण बघा, आलं ठेचतो आल्याच्या रसाला, तर आता आल्याचा रस काढायचा आपल्याला. आल्याचा रस आपल्या खलबत्त्यामध्ये ठेचून काढणं हा वेगळा आहे आणि आल्याचा रस मिक्सरमध्ये काढणं वेगळं आहे. म्हणजे तिथे भाव, म्हणजे आज आईचे आजीचे भाव असतात की ज्या आल्याच्या रसाला, आणि या दोघांची पाहिजे तर चव बघा तुम्ही, दोघांच्याही चवीमध्ये खूप फरक आहे. आलं तेच असलं आणि तेच आलं घेऊन दोघांमध्ये बघा, तर इथे ती गुणवत्ता देणं हे तुम्हाला कळेल. म्हणजे मी आल्यापासून बोलतोय, म्हणजे आणखी भरपूर काय काय. त्यामुळे संस्कार याला आपल्या हिंदू धर्मामध्ये जे दिलेले ते मला असं वाटतं की ही आपण नशीबवान आहोत की आपल्याला ती देण मिळालेली आहे संस्कारांची.
खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. बऱ्याचदा असं होतं ना, की आपली आजी, आपली आई आपल्याला सांगत असते, की लहान बाळ झालं तर असं करायचं, तसं करायचं, कसं करायचं किंवा एखादी जर का लेडीज घरामध्ये प्रेग्नेंट असेल, तर तू असं करू नको, तसं करू नको. बऱ्याचदा आपल्याला या सूचना वाटतात आणि काय या जुन्या रूढी परंपरा आहे असं आपण म्हणतो. पण त्याच्या मागचं शास्त्र हे वर्षानुवर्ष पहिलेपासून सांगितलं गेलेलं आहे आणि त्याच्या मागे काही सायंटिफिक कारणं सुद्धा आहे, जे सरांची गप्पा मारता मारता हळूहळू उलगडेलच. पण इतके छान सर सांगतायत ना. आणि तुम्हाला सांगू का, की 16 संस्कारांबद्दल सर सांगणार आहेत. त्यामुळे आमची ही जी सिरीज आहे की अजिबात मिस करू नका. कारण की पहिलाच सर, मग आपण पहिला टॉपिक जो आहे जो आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण घेणार आहोत, 100% तर तो गर्भधारणा हा संस्कार आपण घेणार आहोत का सुवर्णप्राशन हा घेणार आहोत? आता आपण काय मला असं वाटतं गर्भधान असं घेऊया. कारण आपण जेव्हा आपण 16वा संस्कार जो म्हणतो तेव्हा मृत्यूनंतर परत एकदा विवाह करणं आणि विवाहानंतर निर्मिती. बघा इथे संस्कार आहे हा. विवाह मृत्यूनंतर आत्म्याची निरुक्ती झाली, तो झाला कट शॉर्ट. पण त्याच्यानंतर विवाह करणं, विवाह हा संस्कार आहे आणि त्या संस्कारांनी निर्मिती सांगितली आहे. जे माझा अर्थ बऱ्याच लोकांना कळला असेल काय काय म्हणतोय ते. येस, त्यामुळे आमचा पुढचा एपिसोड अजिबात मिस करू नका. जर का तुम्ही गुड न्यूज एक्सपेक्ट करत असाल तर तुमच्यासाठी तर हा शो आहेच आहे, पुढचा एपिसोड आहे. कारण की गर्भाधान झाल्यानंतर गर्भाधान संस्कार म्हणजे काय, ते कसे करावे, त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतात आणि त्याचा कसा परिणाम होतो, याबद्दल सविस्तर चर्चा पुढच्या शोमध्ये होणार आहे. सर, अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगायची होती, की आपण आषाढीच्या वेळेला गत आहारी एक एपिसोड केला होता आणि त्याला सुद्धा खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे मला असं आठवतं की गटारी अमावस्या असं त्याला म्हटलं जातं. पण तो एपिसोड बघितल्यानंतर बऱ्याच जणांच्या तोंडून मी गताआधी आहे, गताआधी नव्हे, हे लोकांनी मला येऊन सांगितलेलं आहे. खूप पॉझिटिव्ह त्याचा परिणाम झालेला आहे आणि खूप लोकांना तो एपिसोड खूप आवडला. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर. थँक्यू. आणि दरवेळेस मी तुम्हाला सांगते की तुमचे जर का काही प्रश्न असतील आयुर्वेदाशी रिलेटेड, तर बिंदास तुम्ही ते आमच्यापर्यंत पोहोचवा. खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला पाठवू शकणार आहात, तुमची शंका आम्हाला पाठवू शकणार आहात. सर त्याचं निरसन नक्कीच करतील. आजही एक इंटरेस्टिंग प्रश्न आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत, पण त्याकडे आपण वळूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. बघत राहा आपलं नाशिक आणि आयुर्वेदावर बोलू काही. नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आपलं नाशिक चॅनल तुम्ही बघताय आणि मी आहे रुचा, जी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आयुर्वेदावर बोलू काही. आपल्यासोबत आहेत वैद्य विक्रांत जाधव सर. आणि आता एक नवीन राऊंड आपण सुरू करतोय, तो म्हणजे प्रश्न उत्तरांचा राऊंड आहे. सर, आपल्याला मालतीजी यांनी एक प्रश्न विचारलेला आहे. मालती कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी प्रश्न विचारला आहे की मी चहामध्ये गवती चहा टाकते, आलं टाकते, पण तरीही माझा चहा जो आहे तो औषधी, म्हणजे ज्याची टेस्ट यायला पाहिजे तशी टेस्ट येत नाही आहे, नॉर्मल चहाच लागतो. मग त्याचे गुणधर्म मला मिळतील कसे? हा खूप चांगला प्रश्न आहे. खूप लोकांना सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, जे सुगंधी द्रव्य आहेत, सुगंधी त्याच्यामध्ये तेल आहे. सुगंधी जेवढं आहे, म्हणजे तुम्ही आलं घ्या, सगळे घ्या, इवन गुलाब घ्या, गुलाब सुगंध देतो ना, तर गुलाबाचं तेल आहे ते त्याच्यात. कुठचंही कॅल्मेलियापासून सगळे जेवढ्या याला तेल आहे. आणि लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही उकळता त्यावेळेला ते तेल इव्हॅपोरेट होतं. त्यामुळे आलं टाकून चहा घेणारे खूप लोक आहेत आणि सांगतात की आम्ही आलं वापरतो ना, आम्ही चहात टाकतो. तर चहात टाकतो आलं, तर ती एक विशिष्ट पद्धत आहे, ती फांट म्हणून पद्धत आपण सांगतो. तर आल्यामध्ये तुम्ही टाकलं तर त्याच्यातलं जिंजरऑल जे ऑइल आहे ते उडून जाणार आहे, ते बाजूच्या घरात वास देणार आहे ते ऑइल. पण त्याच्यातले गुणधर्म आपल्याला मिळणार नाही, स्वाद मिळेल. तर त्याच्यामध्ये असं आहे, आपल्याकडे सांगितलं आलं टाकणे गरजेचं आहे. तर त्यावेळेला तुमचा चहा उकळून होतो, त्याच्यानंतर तुम्ही आल्याचा किसवर टाका आणि झाकून ठेवा आणि त्यानंतर तो चहा घ्या. तुम्हाला आल्याचे 100% गुणधर्म मिळणार. इवन गवती चहाच्या बाबतीत पण तसंच आहे. गवती चहा हा जो मुळात आहे, तो पाणी गरम केल्यानंतर सगळ्यात शेवटी टाकून तो लगेच झाकायचा आहे. म्हणजे इथे आता चहा म्हटलं ना की सगळ्यांना माहिती आहे हे देण ब्रिटिशांचं आहे, पण ही मूळ संकल्पना चायनीज आहे. आणि चायनीज संकल्पना म्हणजे चायनामध्ये त्या पानांचा गुणधर्म, त्या पानांचा औषधी धर्म तुमच्या शरीराला मिळावा म्हणून, तर त्यांच्याकडे चाळणीवरती ती हिरवी पानं टाकतात आणि त्याच्यावरनं गरम पाणी टाकतात आणि तो सो कॉल्ड म्हणजे चहा तो ते पितात. म्हणजे काय पितात? थोडक्यात काढा पितात एका वेगळ्या पद्धतीचा.
त्यामुळे आता आल्याचा चहा जर करायचा असेल तर आलं नंतर टाकायचं. हीच संकल्पना तुम्हाला काश्मीरचा कव्वा म्हणून आहे. कावामध्ये कावा जो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी टाकतो आपण, अगोदर नाही टाकत. त्यामुळे जे जे सुगंधी द्रव्य आहेत, ते सुगंधी द्रव्य सगळ्यात शेवटी गेले पाहिजे. आपण पुढच्या वेळेला कदाचित पुढच्या एपिसोडमध्ये या सुगंधी द्रव्यातून निर्माण होणारं एक वेगळं बिर्याणी याविषयी बोलू. क्या बात आहे, क्या बात आहे. सो मालतीजी, मला असं वाटतंय की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालं असेल. जर का मिळालं असेल तर आम्हा दोघांना चहाला बोलायला काही हरकत नाही, काय सर? नक्की नक्की. चला मग आता आपण भेटणार आहोत आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये अशाच मस्त खुमासदार गप्पांसह. तोपर्यंत बघत राहा आपलं नाशिक आणि आयुर्वेदावर गुरु काही. धन्यवाद. नमस्कार.